आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते धाराशिव जिल्ह्यातनं कळंब इथं एका शेतकऱ्यानं आपल्या 3 एकर शेतातील ढोबळी मिरची अक्षरशः उपटून टाकली आहे। बाजारामध्ये ढोबळी मिरचीला चांगला दर मिळत नाहीये, त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यानं हातातोंडाशी आलेली ही ढोबळी मिरची उपटून फेकून दिली आहे। यासाठी या शेतकऱ्यानं लाखो रुपयांचा खर्च केलेला होता। ऐन बाजारात मिरची नेण्याची वेळ आली त्यावेळेला केवळ 10 ते 12 रुपये इतकाच दर मिळू लागला। आणि याचा आढावा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांनी। बाजारात भाज्यांचे दर जे आहेत ते चांगलेच घसरलेले पाहायला मिळतात आणि त्यामुळे जर बघितलं तर शेतकरी जो आहे तो आर्थिक अडचणीत आलेला पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थानं जर बघितलं तर धाराशिव जिल्ह्यात ढोबळी मिरचीचे दर जे आहेत ते अत्यंत कमी प्रमाणात झाले। 10 ते 12 रुपये दराने शेतकऱ्यांना आपल्या मिरचीची जी विक्री आहे ती करावी लागत आहे, त्यामुळे शेतकरी जो आहे तो अडचणीत आलेला पाहायला मिळतोय। धाराशिव जिल्ह्यातील कळंब शिवारामध्ये आपण या ठिकाणी आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर शेतकऱ्यांनी जे आहे ते आपल्या शेतातील ही ढोबळी मिरची काढून टाकलेली आहे आणि ती जी आहे ती कुठेतरी बांधावर आता टाकून द्यायचं काम शेतकऱ्याकडून गेलं पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं जर बघितलं तर कष्ट केलेले आहेत, लाखो रुपये खर्च केलेले आहेत आणि मात्र असं असताना देखील अपेक्षित उत्पन्न जे आहे ती मिळत नाही। खऱ्या अर्थानं जर बघितलं तर बाजारात नेऊन विकल्यानंतर जेवढे पैसे मिळतील त्यापेक्षा जास्त खर्च जो आहे तो काढून टाकण्यासाठीच्या मजुरीचा आहे, तसेच त्या वाहतुकीसाठी लागणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतलेला कुठेतरी पाहायला मिळतोय। येथील शेतकरी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडूनच नेमकं काय त्यांची व्यथा आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मला सांगा, आता हे उभ्या शेतात पीक जे उभं होतं, ज्या भाज्या उभ्या आहेत ते काढून टाकण्याचा निर्णय घेतला, ढोबळी मिरची काढून टाकली, काय कशामुळे ही वेळ आली? त्याला सध्या मार्केटमध्ये भावच नाही भेटत, काढून मार्केटला पाठवायचा सुद्धा खर्च निघत नाही, त्याच्यामुळे आम्ही उपटून काढायचा निर्णय घेतलेला आहे। कधी लावली होती मिरची, किती खर्च केला? आता 1 जूनला लावलेली होती। एकरी 2 लाख रुपये खर्च आहे ढोबळी मिरचीचं। 3 3 एकर लावली होती आम्ही, 34,000 रोप होते। 6 लाख रुपयाचा पुढचा खर्च आहे, त्याचा 1-1.5 लाख रुपये फक्त आले। आणि दर नसल्यामुळे ती त्याला फवारणीचा खर्च, त्याला वॉटर सोल्युबल सोडण्याचा खर्च हा निघत नाही आहे। औषधाचे दर जास्त आहे, खताचे दर जास्त आहे, त्या मानाने ह्याचं उत्पन्न निघत नाही। त्यामुळे आम्ही हे उपटून काढायचा निर्णय घेतला आणि उपटून बाहेर। तुम्ही आतापर्यंत 6 लाख रुपये खर्च केला, किती उत्पन्न तुम्हाला यातून सगळं अपेक्षित होतं आणि त्या उत्पन्नाच्या अनुषंगाने बघितलं तर टोटल किती नुकसान झालं पाहिजे? 12 ते 15 लाख रुपये मिनिमम समजा त्याला उत्पन्न यायला पाहिजे होतं। आपल्याला फक्त 1 ते 1.5 लाख रुपये त्याचं उत्पन्न आलं। पुढं त्याला जे सांभाळणी करणं अवघड होतं, दर पडलेले असल्यामुळे त्याला जी खर्च असतो, एक फवारणी त्याची 8 ते 10 हजार रुपयाची असते, तर ती फवारणी करून आपल्याला पुढे त्याचा सांभाळ करणे अशक्य होतं, परवडत नसल्यामुळे। उत्पन्न गृहीत धरून आता मला सांगा किती नुकसान आहे सगळं? आपलं मुद्दल मधलेच 4-4.5 लाख रुपये गेले। उत्पन्नातले समजा एक 12 लाख बी म्हणले तर एक 7-7.5 लाख रुपयाचा लॉस आहे आपला। म्हणजे एकूण लॉस 10 लाखाच्या जवळपास आहे आपल्याला मुद्दल। नक्की जर पाहिलं तर एकंदरीत जो नुकसान आहे ते जवळपास 10 लाखांपर्यंत होत आहे। त्यामुळं अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी जो आहे तो ही मिरची जी आहे ती शेतातून काढून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शेतकरी जे आहे ते कुठेतरी संकटात सापडलेलं पाहायला मिळतं। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव।